जय महाराष्ट्र. मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना व माजी नगरसेवक, उबाठा पक्ष, भुसावळ. मित्रांनो आणि भुसावळकर परिसरातील तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, तरुण मित्रांनो, आज एका वृत्तपत्रामध्ये भुसावळच्या आमदारांच्या मित्रमंडळातर्फे एक पुरवणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पुरवणीमध्ये भुसावळ तालुक्याचा, शहर आणि तालुक्याचा जो काही निधी खर्च करण्यात आलेला आहे आणि अपेक्षित असलेला निधी भविष्यात खर्च केला जाणारा, याची माहिती या पुरवणीत आहे. या माहितीबद्दल एक खुलासा करणं आवश्यक आहे, कारण बऱ्याचदा अशा विकास कामाच्या उद्घाटनांमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या उद्घाटन आणि भूमिपूजन वगैरे कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मंचावरनं असं भाषणात बोललं जातं. काही पदाधिकारी असं सांगत असतात की गेल्या 50 वर्षामध्ये भुसावळ शहर आणि परिसराचा विकास आणि एवढा मोठा निधी की जो कोट्यावधी रुपयाच्या रकमेमध्ये खर्च केला गेला, अशा प्रकारचं विधान, अशा प्रकारचा प्रचार या कार्यक्रमांमधून केला जातो. मला अशा मित्रांना विचारायचं आहे की तुम्ही जो विधानं करत आहात की 50 वर्षामध्ये भुसावळच्या कोणत्याही आमदारांनी अशा प्रकारचा निधी विकास कामांवर खर्च केलेला नाही. परंतु आता ही चर्चा विकास कामाची प्रत्यक्षामध्ये आणि वास्तव परिस्थितीमध्ये काय आहे याचा विचार एकदा झाला पाहिजे. त्याचं कारण असं की नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना या बाबतीत माहिती नसते आणि विकास कशाला म्हणायचं या बाबतीतही एकदा चर्चा झाली पाहिजे. कारण भुसावळ मतदारसंघाचा विकास करायचा म्हटला तर नेहमी परिस्थिती अशी असते की कोणत्याही तालुक्याची, मतदारसंघाची परिस्थिती सामाजिक, राजकीय, आर्थिक कशी असावी यावर तेथील विकासाचा हा आराखडा अवलंबून असतो. ज्या मतदारसंघामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये जर गुंड प्रवृत्ती आणि अशांतता, अस्थैर्य, विविध प्रकारच्या समस्याग्रस्त असलेल्या परिसरामध्ये आणि मतदारसंघामध्ये विकास करताना काय अडचणी असतात याची जाणीव त्याच लोकांना असते ज्यांना या अडचणींना तोंड द्यावं लागतं. परंतु सुदैवानं भुसावळ मतदारसंघाची परिस्थिती अशी कधीही नव्हती. 1967 पासूनचा इतिहास आपल्याला उपलब्ध आहे. येथील 1967 साली जे आमदार म्हणून निवडून आले ते या परिसरातील, विशेषतः या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या समाज घटकांनी तुम्हाला मदत केली आणि या परिसरातील शांतता, स्थैर्य, शैक्षणिक, सामाजिक सलोखा जो टिकून ठेवला, त्यामध्ये प्रामुख्यानं लेवा समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या समाजाने या मतदारसंघामध्ये जे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थैर्य आणि शांतता टिकून ठेवली आणि तो त्यांचा एक जो स्वभावाचा भाग आहे, संस्कृतीचा जो भाग आहे, त्यावर ही परिस्थिती अवलंबून आहे. त्यामुळेच तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो की 1967 सालापासून आमदारांचा इथे इतिहास उपलब्ध आहे. त्याआधीसुद्धा 1967च्या आधीसुद्धा जे आमदार झालेत त्यांनासुद्धा या परिस्थितीला पोषक असं त्यांचं वातावरण होतं.
67ला प्रथम भुसावळ शहरातील लेवा समाजाचे अत्यंत तडफदार, धोरणी आणि विकास कामाचा ध्यास घेतलेले प्रथम आमदार पुरुषोत्तम भाऊ, आदरणीय पुरुषोत्तम भाऊ पालक हे त्यावेळेला आमदार म्हणून निवडून आले. आमदार पुरुषोत्तम भाऊ फालक यांनी जो विकासाची जी मुहूर्तमेढ रोवली भुसावळ मतदारसंघामध्ये, तिचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कारण त्यांनी या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः भुसावळ शहरामध्ये आजचं जे नाहटा कॉलेज आहे, त्या नाहटा कॉलेजच्या स्थापनेमध्ये आणि ते उभारण्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने वाटा आहे. त्यानंतर येथील खडका येथील सूतगिरणीचा स्थापना आणि त्यांचं ते स्वप्न असलेलं उद्योग विषयाचं, तरुणांना रोजगार देण्याचं, ते सूतगिरणीच्या निमित्तानं त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर विविध शैक्षणिक संस्था आणि भुसावळ नगरपालिकेला एक दिशा देण्याचं काम त्यांनी जे केलं ते अत्यंत लक्षणीय आहे. त्यांच्या या विकास कामाचा पाठपुरावा सतत अन्य आमदारांनी आणि नगराध्यक्ष असतील, विधायक कार्यकर्ते असतील, अशा या लेवा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्याला हातभार लावलेला आहे. त्यानंतर 67 नंतर आमदार म्हणून निवडून आलेले प्रभाकर सेनू महाजन हे त्यानंतर आमदार झालेले आहेत. अत्यंत सुशिक्षित आणि ध्येयवादी, आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या समोर ठेवून त्यांनी अनेक कामांना प्रोत्साहन दिलं आहे. त्यांचा हा वारसा त्यांच्या कुटुंबात नंतरही सुरू राहिला. त्यांनीसुद्धा या भुसावळ शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू की त्यांच्या या औद्योगिक वसाहती, शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सोसायट्या यामध्ये त्यांचं योगदान आहे. पुरुषोत्तम भाऊ फालकांनी शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या संस्थांसाठी जे काम केलेलं आहे त्याचाच पुढे पाठपुरावा करणारी हे नेते मंडळी नंतर काम करत राहिलेली दिसून येते. त्यानंतर इथे DK दादा चौधरी म्हणून आमदार निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि प्रथम ते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. DK दादा चौधरी यांनी नगराध्यक्ष म्हणून जी नगरपालिकेच्या माध्यमातून जो विकासाचा सपाटा लावला होता, अगदी मूलभूत गोष्टींपासून सुविधा देण्यासाठी भुसावळ शहरवासियांना जी सेवा दिली, ती अत्यंत आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आमदार म्हणून त्यांनी काही प्रकल्पांसाठी आणि सुविधा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं एक जागरूक आमदार म्हणून त्यांनी इथे कामगिरी केलेली आहे. त्यानंतर आपण बघू, आमदार म्हणून निवडून आलेले 1985ला, 85च्या नंतर 90 साली आमदार म्हणून निवडून आलेले निळकंठ भाऊ फालक यांनी अत्यंत तरुण असताना या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. अत्यंत काँग्रेसच्या अवघड परिस्थितीमध्ये हा बालेकिल्ला लढवून त्यांनी यश संपादन केलं आणि या परिसरामध्ये सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या निर्माण केल्या. क्रेडिट संस्थेमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं गेलं आणि त्यांनी स्थापन केलेल्या ज्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्याही संस्था होत्या त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, आपल्या परिसरातील ज्या सामान्य नागरिकांच्या समस्या असतील त्यालासुद्धा त्यांनी अत्यंत प्रोत्साहन दिलेलं दिसून येतं. त्यानंतर या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून दिलीप भाऊ भोळे हे 2दा निवडून आले. दिलीप भाऊ भोळे यांनी हा जो 1967 पासूनचा जो एक विकासाची गंगोत्री वाहत आलेली आहे आणि लेवा समाजाचं फार मोठं योगदान या मतदारसंघामध्ये जे राहिलेलं आहे, त्याच शैक्षणिक सामाजिक संस्थांच्या विषयामध्ये
अत्यंत लक्ष घातलं. स्वतःही शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, आजही त्या चांगल्या प्रकारे सुरू आहेत आणि अशा प्रकारचं सामाजिक योगदान त्यांनी दिलं आहे. त्याच्या आधी आवर्जून महत्त्वाचं एक नोंद मी आपल्या समोर ठेवतो की जे सतत भुसावळच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलेले आणि विविध क्षेत्रात त्यांचं एक कार्यकर्त्यांचं जाडं काम करत राहिलं असं विशेष नाव म्हणजे आमदार देवीदास भाऊ भोडे यांचं नाव या मतदारसंघामध्ये आवर्जून घेतलं गेलं पाहिजे. कारण त्यांनी नगरपालिका असो तिथेही आपली छाप उमटवली आहे. आमदार म्हणून त्यांनी काम केलेलंच आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या संस्था आहेत, विकास सोसायटी असतील, फ्रूटसेल सोसायटी असेल, यासोबतच कॉलेजची स्थापना करून DN कॉलेज या कॉलेजची स्थापना करून आजही हे कॉलेज चांगल्या प्रकारे भुसावळमध्ये शैक्षणिक सुविधा आज या परिसरामध्ये देत आहे. अशा प्रकारे इथे 67 ते तुमचं आतापर्यंत हे जे भुसावळ शहरामध्ये जे एक वातावरण निर्मिती झाली, त्या 67च्या वातावरणापासून पुरुषोत्तम भाऊ फालक ते दिलीप भाऊ भोडे या आमदारांच्या एकंदर कार्यापर्यंत आपण आलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे सामाजिक सौख्य शहरामध्ये कुठल्याही प्रकारे अशांतता निर्माण न होऊ देता लेवा समाजाचा जो मूलभूत स्वभाव आहे की सामाजिक सौख्य निर्माण झालं पाहिजे, शांतता असली पाहिजे, शिक्षणामध्ये आपल्या तरुणांनी प्रगती केली पाहिजे. शेतकरी तरुण असतील तर त्यांनी शेतीकाम केलं आणि तिथे आपला ठसा उमटवला. आज भुसावळ आणि परिसरामध्ये अत्यंत जी काही शेतीची सुविधा आहे, जो शेतीमाल उपलब्ध होतो, धान्य आणि फळफळावर किंवा भाजीपाला, यामध्ये या समाजाचं फार मोठं महत्त्वाचं योगदान आहे. अशा या संपूर्ण शैक्षणिक सामाजिक वातावरणामध्ये या समाजाने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्या परिस्थितीच्या लाभातून आजचे हे आमदार घडत गेलेले आहेत. 3 वेळा जी संधी दिली ती याच समाजाने आपल्या या वातावरणातून दिलेली आहे. त्यांना जे आज कोट्यावधी रुपयाचं इथे काम करायला जी संधी मिळाली ती लेवा समाजाच्या या परिस्थिती जी उपलब्ध झालेली आहे. आणखी एक नाव मी आपल्या समोर शैक्षणिकदृष्ट्या सांगू इच्छितो की इथे बाबासाहेब नारखेडे यांचा परिवार हा अत्यंत स्वातंत्र्य चळवळीपासून निगडीत आहे. ते साहित्यिकही होते आणि अशा या बाबासाहेब नारखेडे दादांनी भुसावळसाठी के नारखेडे विद्यालय, हायस्कूल्स, महाविद्यालय इथपर्यंत जे शैक्षणिक एक जाळं निर्माण केलं, त्या शैक्षणिक वातावरणामुळे भुसावळ शहराला एक विकासाचं एक मार्ग दिसला आणि या शैक्षणिक वातावरणामुळेच अगदी सामाजिक, दलित, आदिवासी जे काही इथे उपेक्षित घटक होते त्या सर्वांना इथे शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. खेड्यापाड्यांवर अनेक लेवा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी विविध प्रकारच्या संस्था सुरू केल्या. छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा हायस्कूल्स आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्या. या संपूर्ण विकासाचं जे क्षेत्र आहे हे शिक्षणामुळे आज या मतदारसंघाची परिस्थिती आहे. इतर तरुण हे वाम मार्गाला न जाता शिक्षणाचा ध्यास घेऊन काम करत राहिले आणि अशा या वातावरणामध्ये आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतूनच हे जे कोट्यावधीचं आज जे पुरवणी आपल्यासमोर दिसते आहे त्याला कारण यामध्ये यांनी निर्माण केलेलं हे जे वातावरण आहे ती परिस्थिती कारणीभूत आहे. कारण आपण बघा आपल्या पुरवणीमध्ये जे उल्लेख केलेले आहेत त्यामध्ये आजही इथे ग्रामीण भागात जे रस्ते बनवले आहेत, पेव्हर ब्लॉक लावले आहेत, परंतु या रस्त्यांची आणि पेव्हर ब्लॉकची परिस्थिती आज शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय आहे हे सर्व ग्रामस्थांना माहीत आहे. कामं केली, कोट्यावधी रुपये खर्च केल्याची ही जंत्री आणि हा जो आलेख आहे हा ठीक आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, शिंदे सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला, ही एक ठीक आहे बाब. परंतु ह्या कोट्यावधी रुपयाचा खरोखर भुसावळ मतदारसंघाला विकासामध्ये किती लाभ झाला हे जेव्हा जनता आणि वृत्तपत्रातून येतं
तेव्हा आमच्या लक्षात येतं. कारण आरोग्य सुविधाही बघितल्या. ट्रॉमा सेंटर येथे सुरू झालं, चांगली गोष्ट आहे. ट्रॉमा सेंटर हे गेल्या 85 पासून इथे चर्चा होती आणि ते मागील या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्याची स्थापना झाली, सुरू झालं, चांगली गोष्ट आहे. परंतु तिथे डॉक्टर, कर्मचारी आणि अन्य सुविधा आजही उपलब्ध नाही. त्यामुळे या ग्रामीण आमच्या मतदारसंघातील जे ग्रामस्थ आहेत, गरीब उपेक्षित जो दलित वर्ग आहे, त्यांना आजही या ट्रॉमा सेंटरमध्ये म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांना आजही जे रुग्ण आहेत त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये, हॉस्पिटल्समध्ये नाईलाजाने परिस्थिती नसताना उपचार घ्यावे लागतात. ही अत्यंत विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. कारण आरोग्य सुविधा ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही. तसेच इथे सिमेंट रोड, डांबरी रोड अनेक झालेत, परंतु या डांबरी आणि सिमेंट रोडची अवस्था काय आहे, ते निकृष्ट दर्जामुळे आजही तो विषय भुसावळ शहराचा सर्वीकडे प्रचलित जो झालेला आहे, चर्चा झालेली आहे, ती खड्ड्यांचं शहर म्हणून आज या शहराची ओळख झालेली आहे. हे आमच्या राजकीय दृष्टीने अत्यंत खेदास्पद बाब आहे. याचा विचार कोण करणार? कारण आजही आमचे गणपती उत्सव झाले, नवरात्रीचा उत्सव झाला, त्याच्यामध्ये खड्ड्यामधूनच लोकांना जावं लागतं आहे. मग तुम्ही हे कोट्यावधी रुपये जे डांबरीकरण आणि सिमेंटचे रोड म्हटले जात आहेत ते केले, पण केल्यानंतरही आज काही भागात काय परिस्थिती आहे, मुख्य रस्ते आजही खड्ड्यामध्येच आहेत. त्यामुळे हे जे विकासाचा जो विषय आहे तो खरोखर चर्चेला येतो. आणि त्याचप्रमाणे आपण दीपनगरचा उल्लेख केलेला आहे. दीपनगरमध्ये वीज निर्मिती होते, हे चांगली गोष्ट आहे. अभिमानास्पद बाब आहे की भुसावळ शहराच्या परिसरात दीपनगर येथे हे वीज केंद्र आहे. परंतु या वीज केंद्राच्या विद्युत निर्मिती सोबतच जे काही प्रदूषणाचा अत्यंत मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून, त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी काही करताना दिसत नाही. प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काय केलं? महाशय जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत, परंतु त्या प्रदूषणाचा जो त्रास वेल्हाडे आणि भुसावळ शहरातील या परिसरातील लोकांना, ग्रामस्थांना, शेतीला जो परिणाम होतो आहे त्याला कोण जबाबदार आहे? त्या बाबतीमध्ये कोणी प्रश्न उपस्थित केलेला आहे का? या बाबतीत चर्चा झाली पाहिजे. या युनिटमधून जो रोजगार निर्माण व्हायला पाहिजे, ठेकेदारी तिथे केली जाते, परंतु तो परराज्यातील मोठ्या प्रमाणात लोक तिथे ठेकेदारी करतात. आमच्या या परिसरातील भुसावळ मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना, शेतकऱ्यांच्या मुलांना काय रोजगार मिळतो आहे? ज्यांची जमीन त्याच्यामध्ये संपादित झालेली आहे त्या तरुणांना आजही सेवेमध्ये घेण्यात आलेलं नाही. तो प्रश्न आजही भिजत घोंगडा पडून आहे. त्या बाबतीत कोण विचार करणार? लोकप्रतिनिधी म्हणून आपण या बाबतीत काय केलं, विकास या बाबतीत काय झाला, तो सांगितला गेला पाहिजे. लोकांना तो निश्चितच हक्क आहे, या बाबतीमध्ये आपण बोललं पाहिजे. दीपनगरचा जो फंड दरवर्षी उपस्थित केला जातो, त्या फंडाच्या बाबतीमध्ये नुकताच तो प्रश्न गाजलेला आहे. शेतकऱ्यांना अजूनही त्या बाबतीमध्ये लाभ होताना दिसत नाही. जे टेंडर काढले गेले ते समान वाटप व्हावं या निमित्तानं ते सर्व रद्द झालेले आहेत. त्यामुळे विल्हाडे आणि अन्य परिसरातील सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांना त्या बाबतीमध्ये लढा करावा लागत आहे. आदरणीय एकनाथराव खडसेजी या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे, परंतु अजूनही तो प्रश्न दीपनगर प्रशासनाने तो सोडवलेला दिसत नाही. तेव्हा या बाबतीतले जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना अजूनही शासनाचे जे रकमा जाहीर झालेले आहेत दुष्काळी याच्यामध्ये, त्या अद्यापही पीक विमा योजना असेल किंवा अन्य त्यांच्या ज्या रकमा आहेत त्या अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत. पुरेशी विद्युत मिळत नाही. ट्रान्सफॉर्मर या शहरासाठी मंजूर झालेले आहेत, ते अद्याप लागलेले नाही आहेत. MIDC स्थापन करण्यामागे मागील आमदारांचा फार मोठा सहभाग यामध्ये आहे, परंतु त्यानंतर जी काही MIDCची विकासाची पुढे प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ती झालेली दिसत नाही. त्यामुळे आजही या परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही. अमृत पाणी पुरवठा या शहराचा फार मोठा अत्यंत चर्चेचा विषय आहे. 2017 साली मंजूर झालेली ही योजना
90 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे. 90 कोटी खर्च होऊन आज काहीतरी 70 ते 80% काम झालेलं दिसत आहे. पाण्याच्या टाक्या अद्यापही अपूर्ण आहे. पंचशील नगरची टाकी अजून सुरुवातच झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये 137 कोटीचा निधी नव्याने मंजूर झालेला आहे. परंतु या 2 वर्षात तरी तो पूर्ण निधी वापरून अमृत योजना मार्गी लागेल का, हा आजही भुसावळकरांना यक्ष प्रश्न आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण जे विकासाचे जे विषय आज मांडलेले आहेत ते बघता आम्हाला खात्री आहे, आम्हाला वाटतं, लोकांना अपेक्षा आहे, लोकांचा तो प्रश्न शुद्ध स्वच्छ पाणी लोकांना मिळालं पाहिजे. यासाठी अमृत योजना ही सुरू झालीच पाहिजे, ती पूर्णत्वास गेलीच पाहिजे. अशा प्रकारे या शहरातील अत्यंत जे काही प्रश्न आहेत ते या निमित्तानं अग्रहक्काने ते मांडले गेले पाहिजेत. आणि हा जो विकासाचा प्रश्न आहे हा वादाचा न होता आम्हीच केलं ही भूमिका योग्य नाही आहे. कारण यामागे तुम्ही जर अन्य निधी वापरून कोट्यवधी रुपये खर्च करून जर तुम्ही निकृष्ट काम करत असाल आणि त्यातून भुसावळकरांना आणि परिसरातील लोकांना जर लाभ मिळत नसेल तर तुम्ही फक्त स्वतःच्या काही 15-20 लोकांचा विकास करताय, त्यांची उन्नती होते आहे, परंतु या मतदारसंघाचा विकास होतोय असं म्हणता येत नाही. हे नाईलाजानं नमूद करावं लागतं. या निमित्तानं पुनच्छा आपल्या या सर्व नागरिक बंधू भगिनींच्या मी लक्षात आणून देतो, या बाबतीमध्ये या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला गेला पाहिजे. आणि या विकास कामांसाठी जो निधी खर्च होतो आहे तो खरोखर योग्य त्या ठिकाणी आणि उत्तम प्रकारचं काम किमान ते 15 ते 20 वर्ष तरी टिकलं पाहिजे. अशा प्रकारचे रस्ते आणि विकासाचे जे काही अन्य कामं आहेत ती दिसली पाहिजेत. या बाबतीत नागरिक बंधूभगिनीने आग्रह धरावा, अशीच या निमित्तानं मी आपणा सर्वांना आव्हान करतो. या येत्या निवडणुकीमध्ये या बाबतीमध्ये संपूर्ण जनतेने सजग राहावं, निकृष्ट कामांना विरोध करावा, चांगली कामं असतील त्याचं स्वागत करावं, असं या निमित्तानं मी पुनच्छा नमूद करतो. आणि आपण माझं या बाबतीमध्ये जे मतं आहेत ती ऐकून त्याबद्दल आपलीही मतं द्यावीत एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.